राम राम मंडळी, तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। आता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि आज तारीख आहे 3 ऑक्टोबर आणि बाहेर टेम्परेचर आहे 14 आणि मी आणि पप्पा आम्ही दोघं चाललोय कुठेतरी बाहेर। तर कुठे ते तुम्हाला जाऊनच दाखवतो की आम्ही एवढ्या रात्रीचे 9:30 वाजता एवढ्या थंडीचं एवढे कपडे वगैरे घालून आम्ही कुठे निघालोय। तर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय। लवकरच तुम्हाला प्रतीक्षा आणि मम्मी काय आली नाही कारण थंडी पण आहे बाहेर आणि बाळाला सोडून यायची पण त्यांची इच्छा नव्हती। आणि उद्या आपली बाळाचं जे नेमिंग सेरेमनी बारसं जे आहे त्याची पण थोडीशी तयारी राहिलेली, त्यांचं उद्याचं मेनू प्लॅनिंग वगैरे किंवा साड्या कुठल्या घालायच्या काय, तर म्हटलं आपण जाऊन येऊ। मग पप्पा आणि आम्ही दोघं आलो। तर तिकडे आपण चाललो आहे जिकडे आपल्याला जायचं आहे। आणि जर आवाज येत असेल तुम्हाला तर आवाज ऐकून कळतच असेल की आपण कुठे आलो आहे म्हणून। तर आज आम्ही आलो आहे एटो बिकोकमध्ये। इकडे शेरी गरबा म्हणून खूप फेमस आहे। तर आज नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे इकडे नवरात्रीचे 9 दिवस इवन किती थंडी असो किती वेदर टेम्परेचर असो इकडे नेहमी गरबा खेळला जातो। आणि बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे तिकडे, तुम्ही किती गर्दी आहे। बाहेर टेम्परेचर 14 डिग्री आहे। एवढ्या थंडीची पण लोक इकडे जॅकेट घालून गरबा खेळायला आले। बघू शकता के अनजाने के जहां
चहा पितोय. हा माहोल बघून तुम्हाला वाटणार नाही की हे सगळं कॅनडामध्ये होते. प्लीज 2 मिनिट आरतीનો ટાઈમ 7:15 છે આવતીકાલે. આ જગ્યાની જે આપણે रातसाठी एवढंच गाईज. जे कोणी लोक GTA रिजनमध्ये आहे आणि ज्यांना गरबा खेळायची खूप इच्छा आहे तर त्या लोकांसाठी एटोबिकोकमध्ये शेरी गरबा म्हणून एक जागा आहे जी जिकडे आज आम्ही आलेलो. शेरी गरबा कुठे तुम्ही गुगल मॅपवर सर्च करू शकता. अल्बिन मॉलच्या जवळ आहे. जर कोणी GTA रिजनमध्ये असेल आणि त्याला गरबा खेळायची इच्छा असेल तर 3 तारीख ते 12 तारखेपर्यंत इकडे 9 दिवस गरबा खेळला जातो. 9चे 9 दिवस. आणि रोज गरब्याबरोबर लेट नाईट स्नॅक्ससुद्धा असतात. तर जे कोणी इंडियातला गरबा जर कोणी मिस करत असेल तर त्यांनी नक्की इकडे येऊन एकदा एक दिवस इकडची वाईब चेकआउट करा. तुम्हाला खूप भारी वाटेल. आता आम्ही घरी चाललो आहे आजसाठी एवढंच. कारण आम्ही दोघंच आलेलो आणि थांबायची इच्छा होती पण आज गरबा पण संपला आहे. दोघंजणं प्रतीक्षा आणि मम्मी घरी एकटेच आहेत आणि उशीर पण खूप झाला. थंडी वाढत चालली. तर आजसाठी एवढंच गाईज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत हेल्दी राहा, हेल्दी खा आणि मस्त राहा. बाय बाय.